आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल। नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हेमलता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। माळू चंदगटे, उदय पाटील जी उधर आलेत का? सरपंच नासिर पटेल, इस्माइल चाचा नीचे बैठो। रमेश राउत, हागो बोरकर महाराज, ललित राउत, काकासाहेब चापे, नदीम शेख, जमील भाई, नंदू सोनवणे, अशोकजी गायकवाड, कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र राम भायटीजी, अमजद भाई, लक्ष्मण पाठे, रानू नाडेजी, संजय काजरजी, दयानंद साबळजी, संजय खोचेजी, तौफिक पटेलजी, गणेश राऊतजी, नारायणपूरचे उपसर मजीद पटेलजी, शिवरायचे सरपंच नितीन भुजन, विठ्ठल बापू, ज्ञानेश्वर गवळी, शंकर बापू कुंजर, नाथा शेळके, उपस्थित चांगदेव खोबरे, जगन्नाथ मामा नाईक, नारायण बापू चंदगटे, सुदामराव खजिनदार, बाळासाहेब विदेश लिया नाम मैं तुम ध्यान नहीं रखते मेरे पास। साहेब हे रेल्वे स्टेशन कुठं होणार? जवसाबादला गाडी निघाल्यावर जवसाबाद लागते ना, म्हणजे त्याचे असेल ना तुम्ही राजकीय व्यक्ती होती, बिचारी साठी रेडी होती, जी जागा असेल किंवा विकायची असेल किंवा घ्यायची असेल, हे पुस्तक वेगळं दिसत होणार। हे पुस्तक बाळा अरे 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा अपमान करणारा, वृद्ध माणसाचा अपमान करणारा सांगणार, खाली बसवणारा आमदार, एका गावात 15 वर्षानंतर म्हणजे 15 वर्ष तुम्ही धिंगाणा आणायचा, जनतेची मतं लुटायची आणि साधा प्रश्न विचारला। एका गावात साधा प्रश्न विचारला, साहेब 15 वर्षातून तुम्ही आश्वासन दिलं, या रोजचं काय झालं मला सांगा, काय चुकलं? वाळू ते लांडीवर जर का तुम्ही विचारून झालं नाही, तो तेव्हा कोणाला तेव्हा त्याच्याबद्दल भरलं बरे। मी विधानसभा परिषदेमध्ये प्रश्न विचारला, वाळू ते लांडीवर का झालं नाही? त्या मंत्र्यांनी पटकन आश्वासन पटकन देऊन टाकतो, त्या कॉन्ट्रॅक्टनी थोडं त्याला पुरता आहे वाळूचा जवळपूर झाला 2010 पिढीची पाण्याची योजना झाली, लोकसंख्या वाढली नाही का? जे जे मला शक्य तेवढं मी करून दिलं। वाळूचा बस स्टँड नाही, फार आश्चर्य वाटतो। त्या 2021 गावात बस स्टँड तुमचं 50,000 वर्षी आणि बस स्टँड नाही, आपण काही सुविधा नाही, साधी ॲम्ब्युलन्स नाही तर म्हणजे वाळू हे लोकसंख्या वाळूची सगळे ऑफिसर गंगापूर सर्व तालुका दर्जाची ऑफिसर जिथं सुद्धा आणण्यात हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तहसीलसाठी आपण तहसील ऑफिस असेल, पंचायत समिती ठिकाणी खिडकी योजना काहीतरी असेल, म्हणजे मला माहिती आहे काय घरामध्ये खात्यामध्ये, पण तो कुठल्याही नागरिक लोकांना कुठल्याही कामासाठी गंगापुरात जावं लागणार नाही ही व्यवस्था मी करून देतो। तुम्ही मला या निवडून जावे काय? कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी उत्तर दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान राज वाटायला पाहिजे। जगातील सुंदर लोकशाही म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ज्या संविधानात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळ्या जगामध्ये टाटा बिर्ला अंबानीला पण एका मताचा अधिकार आहे आणि आमच्या साध्या शेख मधून सुद्धा एका मताचा अधिकार। हा भाजपचा अजेंडा आहे, गरीबाला पुसायचा, श्रीमंत अदानी अंबानीला श्रीमंत करायचंय। फार मी घडत नाही, मी सरकारला म्हणता नाही, निशाणी माहिती काय माझी रामकृष्ण त्या मतपत्रिकेवर 1 नंबरला माझं नाव, 1 नंबरला मतपत्रिकेवर 1च नंबरला आहे। सगळे मतदार कोणाचे तुतारी चिन्ह बघा, सतीश चव्हाण 2 उभे, 2 उभे काही झालं नाही माझं नाव, पण त्यांना माहित नाही वाळूची जनता फार हुशार आहे।
सोसाइटी को ग्रामपंचायत कैसा मनोज कैसा मनोज शेठ के 2 बार फटके मारते, भैया के 2 मारते, नदीम के 2 मारते, जमीन का 1 मारते, तुमको रुपये मारते तुम्हें मारता की नहीं तो वो तकलीफ नहीं अभी 1 नंबर आज मारना बटन दाबायचं निघायचं. या भारतीय जनता पक्षाबद्दल आता बोललं जातं. मी आपला फार वेळ घेत नाही. अरे बम साहब ने भेजा क्या भाई तुमको ऐसा लग रहा है मेरे को मैं तो ये कर सकते हैं लोग वो 1000 रुपये बांटे देंगे वो चीज है. अरे वो 1000 रुपये उसके लिए बांटे उन्होंने माल ले लो सब इसके बाप का माल नहीं हो त्याच्या काही घामाचे पैसे नाही हे आपलेच पैसे आपण निवडून दिले त्यांना. अरे 1000 रुपयाचे म्हणजे 5 वर्षाचे 1000 बरोबर दरवर्षी किती 200 रुपये 12 महिन्यात दर महिन्याला किती 18 रुपये रोज किती झाला 40 पैसे. अरे 40 पैसे म्हणतात 5 साल मनोज शेठ 1000 रुपये बोलतो रोज के 40 पैसे होंगे इतना मेरे आता होतो. काय करायला पाहिजे लोकांना बायकावाचा पैसे वाटायचे त्यांची पत्र घ्यायची आणि परत त्यांना लुटायचं. हा धंदा इथे रस्ते नाही गटारी नाही आरोग्य सुविधा नाही बस स्टँड नाही आणि कशाला आमदार द्यायचं बदलायचं तरी आमदार हा आता इसको नको भेटाय गेले इसका सब माल लेना बांटने का तो ले लो थोड़ा मत बाहर असं काही ठरवू नका हमको माल नको सब पैसा दे लो तुतारी चला बरोबर नाही त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. प्रचंड बहुमताने तुतारी चिन्हासमोरचं बटन दाबून मला विजयी करावं ही सुद्धा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय होईल मला असेल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.